श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी या देवस्थानातील विद्युत विभागात 77 लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांच्या पाठपुराव्यातून हा नवा घोटाळा उजेडात आला असून उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली। याबाबत साई मंदिराच्या विद्युत विभागात चोरी प्रकरणी साई संस्थानच्या 47 अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2022 साली सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल केली होती। साईबाबा संस्थानच्या साई आश्रम भक्त निवासातील विद्युत विभागात असलेल्या साहित्याची परस्पर विक्री करून 77 लाखांची लूट केली गेली। साईबाबा संस्थानने याचिका विरोधात कोणतीही कारवाई न केल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टाच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती। खंडपीठाने आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांसह 47 जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथे विद्युत विभागामध्ये सन 2022 मध्ये 22,500 रुपयाची चोरी झाली। त्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर साईबाबा संस्थानने एक अंतर्गत लेखापरीक्षण केलं आणि त्यामध्ये 64 लाख रुपयाची चोरी सापडली गेली। नंतर साईबाबा संस्थानने प्रेस समितीकडनं पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्याचा प्लॅन केला आणि त्यामध्ये 77 लाख रुपयाची चोरी सापडली। इतकं साहित्य संस्थांच्या विद्युत विभागातून गायब होतं। सन 2023 मध्ये विद्युत विभागातल्या झालेल्या ह्या अफरातफरीच्या चोरीच्या संदर्भामध्ये मी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही म्हणून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार केली। CRPC 154 अंतर्गत त्यांनीही कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली आणि पोलिसांनी मला स्पष्ट सांगितले की जरी लेखापरीक्षणामध्ये घोटाळा दिसला असला किंवा चोरी झाल्या निदर्शनास येत असेल तर ही तक्रार देण्याचा अधिकार साईबाबा संस्थानला आहे आणि तुम्हाला नाही। मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये ललिता कुमारच्या जजमेंट प्रमाणे सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे। त्या जजमेंटमध्ये जर कोणीही दखलपात्र गुन्हा केला असेल सामान्य नागरिक देखील आपली FIR दाखल करू शकतो। या धर्तीवरती उच्च न्यायालयाने मला परवानगी दिली की साईबाबा संस्थानच्या ज्या लोकांनी ही चोरी केलेली आहे त्यांच्यावरती फिर्याद द्यावी आणि शिर्डी पोलीस स्टेशनने ही फिर्याद 3/11 पर्यंत घ्यायची, 3 नोव्हेंबर पर्यंत घ्यायची आणि उच्च न्यायालयामध्ये त्या फिर्यादीची कॉपी दाखल करायची। आज मी शिर्डीमध्ये गेला असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। साईबाबा संस्थानने या 77 लाखाच्या संदर्भामध्ये 47 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी 39 लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत। साईबाबा संस्थानच्या ह्या झालेल्या घोटाळ्यामध्ये, या चोरीमध्ये, अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज 47 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। यात प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थानच्या लेखापरीक्षण विभागाच्या प्रमुखाने तसंच डेस्कटॉप विभागाच्या प्रमुखाने या दोघांनी मिळून दोघं व्यक्ती एकच आहे यांनी संगनमताने डेस्कटॉप कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी 2017 पासून 2023 पर्यंत मालिका लावली ती विद्युत विभागात ओळखली झालेली आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झालेली असेल तर त्याची देखील दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक कारवाई करावी। साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागामध्ये 30 कोटी रुपयाचा आता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही, त्याची कुठल्याही प्रकारची मोजदाद केलेली नाही। प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर येर्लगड्डा यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं की साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागामध्ये असलेल्या डेस्कटॉप फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून ती डेस्कटॉपच्या रजिस्टरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी, परंतु लेखापरीक्षकांनी कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही। याचा अर्थ या विद्युत विभागामध्ये 5 ते 7 कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे। ही माझी मागणी आहे की पोलीस यंत्रणेने तपास पूर्ण करावा, काळजीपूर्वक तपास करावा
आणि दोषींना गजाआड टाकावं. जय हिंद. शिर्डी पोलीस स्टेशन येथे काल संजय भास्करराव काळे यांची मान्य उच्च न्यायालयातली रिट पिटिशन क्रमांक 791/2024 च्या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थान यांचे जे विद्युत विभागातले 47 अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्यावर 77 लाख रुपयाचा विद्युत साहित्य जे आहे त्याच्या चोरीचा थोडक्यात गुन्हा दाखल झालेला आहे. आणि सदर याच्यामध्ये IPC 379, 381, 408, 409, 465, 467, 471 आणि 120B या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये आता जे आहे शिर्डी पोलीस स्टेशन अधिकचा तपास करत आहे. काय नेमकं पुढील तपास कसा असेल? पुढील तपास आता त्यामध्ये संबंधित फिर्यादी जे आहेत त्यांनी मान्य न्यायालयात दाखल केलेली जी कागदपत्र आहेत तसेच श्री साईबाबा संस्थान यांचं जे लेखापरीक्षण झालं असेल त्याचं जे ऑडिट रिपोर्ट आहे तो प्राप्त केला जाईल. त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाईल. धन्यवाद.